नमस्कार मंडळी. तर आज आपण चाललेलो आहे मांजरी मुंडवा साईडला. माझ्या मैत्रिणीच्या स्टुडिओवर चालली आज मी खास. तर पूर्ण व्हिडिओ बघा. आज मी का तिच्या स्टुडिओवर गेली आहे. तर बस स्टॉपवर आल्या आल्या लगेचच बस आलेली होती आणि मग मी बसमध्ये बसले. कंडक्टरला बघत होते. तिकीट घेतलं. तिकीट घेतल्यानंतर मी तिथे उतरले. तिथून रिक्षा पकडले. रिक्षा घेऊन मी थेट गेले तिच्या शॉपच्या इथे. पण मला जाम भूक लागली होती. आता मी पोहोचलेलीच आहे ऑलमोस्ट. पण मी आधी रस पिते उसाचा, कारण मला जाम भूक लागलेली. मग जाते. तर उसाचा रस पीस घेतला. रस पिऊन मी सरळ गेले हिच्या स्टुडिओवर आणि हे तिचं स्टुडिओ आहे. हा आहे माझ्या मैत्रिणीचा स्टुडिओ. तर याचं लोकेशन तर मी टाकेलच नंतर. आणि ओनर ऑफ द स्टुडिओ चालू आहे स्टुडंट सोबत काम. आणि आता आपली ट्रीटमेंट चालू. काय चालू करणार जरा सांगता का मला? पहिल्यांदा आपण काय करणार? हेड मसाज. चला व्यवस्थित सांगायचं. त्यानंतर वॅक्सिंग, क्लीनअप, फेशियल, हेअर स्पा, मॅनिक्युअर, पेडिक्युअर सगळे. मग आज आम्हाला जेवढं जमणार आहे, जेवढं शक्य होणार आहे तेवढं सगळं आम्ही करणार आहे. तर हा अशा प्रकारे माझा हेड मसाज त्यांनी सुरू केलेला होता. त्यांनी ऑइल घेतलं. ऑइल थोडंसं गरम केलं होतं. त्याच्यामध्ये कापूर वगैरे टाकला होता आणि त्यांनी मस्त माझ्या हेअरची मसाज वगैरे करून घेतली. काय सांगू, इतकं रिलॅक्स वाटत होतं मला त्या मसाजने. बापरे. नंतर मग हेअर वॉश केला, कारण माझे व्हाईट हेअर असल्यामुळे ती बोलली आपण तुझे हेअरला थोडंसं रूट टचअप करूयात. मग त्यांनी वॉश केला हेअर शॅम्पूने. कंडिशनर पण केलं. चुकीने कंडिशनर झालं, कारण कंडिशनरची गरज नव्हती. पण त्यांनी कंडिशनर वॉश केल्यानंतर मग हेअर माझे व्यवस्थित ड्राय केले. ड्राय वगैरे झाल्यानंतर खूप वेळ लागतो माझ्या केसांना हेअर लांब असल्यामुळे. मग त्यांनी घेतलं फायनली रूट टचअप करायला. हे असे सेक्शन्स करून घेतले आणि मग माझ्या हेअरला चांगलं मस्तपैकी त्याने रूट टचअप केलं. आणि रूट टचअप झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हा रिझल्ट. वाय, दिस वॉज सो ब्युटिफुल. आणि तुम्हालाही वाटत असेल करायचं तर तुम्ही नक्की तिच्या स्टुडिओला भेट द्या. बाय बाय.